ज्याने आपल्या मनावर प्रभुत्व मिळवले त्याने जीवनातील सर्वात मोठा विजय मिळवला. आमच्याकडे काही प्रश्न आले होते. पहिला प्रश्न होता की रात्री लवकर झोप येत नाही, आणि दुसरा प्रश्न होता की चेतनेच्या कोणत्या स्तरावर आर्थिक प्रश्न सुटू शकतात. आम्ही या व्हिडिओमध्ये दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊ. कृपया शेवटपर्यंत ऐका. ध्यानाच्या रोजची प्रॅक्टिस केल्याने आपल्या दैनंदिन जीवनात काय सकारात्मक बदल येऊ शकतात ते पाहूया. आपण हेही पाहणार आहोत की ध्यान कसे करायचे आणि किती वेळ करायचे, सर्वोत्तम सोप्या मार्गाने. नमस्कार श्रोतेहो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ध्यान ही अशी साधना आहे जी वय, व्यवसाय, धर्म किंवा सामाजिक स्तर यापैकी कोणत्याही मर्यादेत अडकलेली नाही. लहान मुलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, काम करणाऱ्या व्यक्तींपासून गृहिणींपर्यंत, तसेच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी ध्यान अत्यंत उपयुक्त ठरते. ध्यानाचा आपल्या शारीरिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक आणि खोल परिणाम होतो. नियमित ध्यान केल्याने शरीरातील ताणतणाव कमी होतो, कारण ध्यान करताना रिलॅक्सेशन रिस्पॉन्स सक्रिय होतो आणि शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स जसे कॉर्टिसॉल कमी होतात. त्यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. अनेकांना डोकेदुखी, पाठदुखी किंवा स्नायूंचा ताण यांसारख्या तक्रारी ध्यानामुळे कमी झाल्याचा अनुभव येतो. कारण ध्यान शरीराला आतून सैल आणि शांत बनवते. झोप न लागणे किंवा मध्येच जाग येणे यांसारख्या समस्या देखील हळूहळू कमी होतात. कारण ध्यान मनाला शांत होतो आणि नैसर्गिक झोपेसाठी आवश्यक अवस्था निर्माण होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते, त्यामुळे सर्दी, खोकला किंवा लहान-सहान आजारांपासून संरक्षण मिळते. श्वासोच्छवास अधिक सखोल आणि नियमित होतो, ज्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि ऊर्जा वाढते. एकूणच ध्यान म्हणजे शरीराला विश्रांती देणारी, पेशींना नवचैतन्य देणारी आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी मदत करणारी एक नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धती आहे. ध्यानाचा मानसिक आणि भावनिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. नियमित ध्यान केल्याने मनातील ताण, चिंता आणि भीती हळूहळू कमी होऊ लागतात. कारण ध्यान मेंदूला शांत आणि संतुलित अवस्था देतो. सतत चालणारे विचार, ओव्हरथिंकिंग आणि नकारात्मक कल्पनांची तीव्रता कमी होते. त्यामुळे मन अधिक स्पष्ट आणि स्थिर बनते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि कामात लक्ष केंद्रित ठेवणे सोपे जाते. भावनिकदृष्ट्या ध्यान राग, चिडचिड, असुरक्षितता आणि दुःख यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आपण परिस्थितींना तात्काळ प्रतिक्रिया न देता शांतपणे प्रतिसाद देऊ लागतो. स्वतःबद्दलचा स्वीकार आणि आत्मविश्वास वाढतो, तसेच इतरांबद्दल करुणा आणि समजूतदारपणा वाढतो. एकूणच ध्यान मनाला शांतता, भावनांना संतुलन आणि आतून आनंदाची स्थिर भावना देणारी प्रभावी आणि सोपी साधना आहे. ध्यानाचा आर्थिक जीवनावरही अप्रत्यक्ष पण अत्यंत प्रभावी परिणाम होतो. नियमित ध्यान केल्याने मन शांत आणि स्थिर बनते, त्यामुळे आर्थिक निर्णय घाईत किंवा भीतीतून न घेता विचारपूर्वक घेता येतात. ताण आणि चिंता कमी झाल्यामुळे पैशांबद्दलची असुरक्षितता हळूहळू कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. ध्यानामुळे एकाग्रता आणि स्पष्टता वाढते, ज्यामुळे कामात कार्यक्षमता सुधारते आणि उत्पन्न वाढवण्याच्या संधी ओळखता येतात. भावनिक संतुलन आल्याने अनावश्यक खर्च, आवेगाने खरेदी करणे किंवा चुकीच्या गुंतवणुकीचे निर्णय कमी होतात. दीर्घकालीन विचार करण्याची सवय लागते, त्यामुळे बचत, नियोजन आणि शिस्त वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्यानामुळे कमतरतेची भावना म्हणजे लॅक माइंडसेट कमी होऊन समृद्धीची जाणीव म्हणजे अबंडन्स माइंडसेट निर्माण होते, ज्यामुळे व्यक्ती आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आर्थिक आयुष्य घडवू लागते. अशा प्रकारे ध्यान केवळ मन शांत करत नाही, तर आर्थिक स्थैर्य आणि यशासाठीही मजबूत पाया तयार करते. ध्यानाचा आपल्या चेतनेवर अत्यंत गाढ आणि रूपांतरकारी परिणाम होतो. नियमित ध्यान केल्याने आपण फक्त शरीर आणि विचार यांच्यापुरते मर्यादित न राहता आपल्या आत असलेल्या साक्षीभावाची जाणीव करू लागतो. सुरुवातीला मनातील विचारांची गर्दी कमी होते आणि आपण विचारांना मी न मानता त्यांचे उल्लंघन करू लागतो. हळूहळू चेतना अधिक जागृत आणि विस्तृत होते. वर्तमान क्षणात राहणे सोपे जाते. प्रतिक्रिया देण्याऐवजी समजूतदारपणे प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.
अहंकाराची पकड सैल होते आणि इतरांबद्दल करुणा, समजूतदारपणा आणि एकात्मतेची भावना वाढते. अंतर्मन अधिक जागृत आणि संवेदनशील होते. त्यामुळे जीवनातील अनुभवांचा खोल अर्थ समजू लागतो. कारण नसतानाही आतून शांतता, समाधान आणि आनंदाची अनुभूती येऊ लागते. अशा प्रकारे ध्यान चेतनेला स्थिर, प्रसन्न आणि जागृत बनवते, ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सकारात्मक आणि व्यापक बनतो. ध्यानाचा आध्यात्मिक जीवनावर खोल आणि परिवर्तनकारी परिणाम होतो. नियमित ध्यान केल्याने आपल्याला केवळ बाह्य जगाकडे न बघता आपल्या आतल्या आत्म्याकडे लक्ष केंद्रित करता येते. अहंकाराची पकड कमी होऊन आपण स्वतःच्या खरी ओळख जाणू लागतो. ध्यानामुळे अंतर्मन अधिक जागृत आणि संवेदनशील होते. त्यामुळे जीवनातील अनुभवांचा खोल अर्थ समजू लागतो. वर्तमान क्षणात राहण्याची कला आत्मसात होते आणि सततच्या चिंता, अपेक्षा आणि आसक्ती कमी होतात. ध्यानामुळे करुणा, प्रेम, समजूतदारपणा आणि एकात्मतेची भावना वाढते, ज्यामुळे आपले नाते इतरांशी अधिक स्नेहपूर्ण आणि समर्पित होते. आत्म्याशी आणि परमानंदाशी जोड निर्माण होते, ज्यामुळे कारण नसतानाही आतून शांतता, समाधान आणि आनंदाची अनुभूती येऊ लागते. अशा प्रकारे ध्यान हे फक्त साधना नाही, तर आध्यात्मिक जीवनाचा पाया मजबूत करणारे आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर नेणारे एक प्रभावी साधन आहे. ध्यानाचा मुला आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. नियमित ध्यान केल्याने त्यांची एकाग्रता आणि लक्ष देण्याची क्षमता वाढते, त्यामुळे अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि लक्षातही राहतो. परीक्षा किंवा अभ्यासामुळे येणारा ताण आणि भीती कमी होते, त्यामुळे विद्यार्थी अधिक शांत आणि आत्मविश्वासाने अभ्यास करू शकतात. ध्यानामुळे मन स्थिर होत असल्याने चिडचिड, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार कमी होतात. मुलांमध्ये संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. तसेच ध्यानामुळे स्मरणशक्ती आणि सर्जनशीलता वाढते, ज्यामुळे शिकण्याची आवड निर्माण होते. झोप सुधारते आणि मन शांत राहते, त्यामुळे पुढील दिवशी अभ्यासासाठी ऊर्जा आणि उत्साह मिळतो. अशा प्रकारे ध्यान मुलांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते आणि त्यांना संतुलित, आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत करते. ध्यानामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि भावनांमध्ये संतुलन येते. व्यक्ती अधिक सकारात्मक, संयमी आणि जागृत बनते. विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. काम करणाऱ्या लोकांना तणाव कमी करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते, तर कुटुंबामध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि सुसंवाद वाढतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती जर ध्यानाचा सराव करू लागली, तर व्यक्तीचे जीवनच नव्हे, तर संपूर्ण समाज अधिक शांत, सुसंवादी आणि सकारात्मक बनू शकतो. ध्यान आपल्याला बाहेरच्या गोंधळातून आतल्या शांततेकडे घेऊन जाते आणि आपल्याला स्वतःच्या खरी शक्ती ओळखण्यास मदत करते. त्यामुळे ध्यान ही केवळ वैयक्तिक साधना नसून एक सुंदर आणि जागरूक समाज घडवण्याची प्रभावी प्रक्रिया आहे. मुद्दा असा आहे, ध्यान आपण किती वेळ ध्यान करावे, कधी, कसे करावे? ध्यानाचा कालावधी ठरवण्यासाठी एक सोपी आणि उपयुक्त पद्धत अशी सांगितली जाते. तुमच्या वयाच्या प्रत्येक वर्षासाठी 1 मिनिट ध्यान करा. म्हणजेच ध्यानाचा कालावधी तुमच्या वयानुसार ठरतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे वय 20 वर्षे असेल, तर त्याने किमान 20 मिनिटे ध्यान करावे, आणि जर वय 40 वर्षे असेल, तर सुमारे 40 मिनिटे ध्यान करणे योग्य मानले जाते. तथापि नवशिक्यांसाठी सुरुवातीला इतका वेळ बसणे कठीण वाटू शकते. म्हणून सुरुवातीला 5 ते 10 मिनिटांपासून सुरुवात करून हळूहळू कालावधी वाढवणे योग्य ठरते. सातत्याने सराव केल्यावर आपल्या वयानुसार ध्यानाचा कालावधी सहजपणे वाढवता येतो आणि त्याचे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक फायदे अधिक खोलवर अनुभवता येतात. आपण ध्यान सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी करू शकता. तुम्हाला जेव्हा सराव करण्याची इच्छा वाटेल तेव्हा ती योग्य वेळ आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ध्यान करताना कोणतेही शांत संगीत लावू शकता. आपल्या गुरूंना वंदन करा, आरामात बसा, पाठीचा कणा सरळ पण ताण नसलेला ठेवा. जमिनीवर किंवा खुर्चीवर बसू शकता. तुमचे पाय हलकेच क्रॉस करा आणि दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून मांडीवर ठेवा. शरीर पूर्णपणे सैल करा. आता डोळे हलकेच बंद करा. चेहरा, खांदे आणि संपूर्ण शरीर शांत होऊ द्या. तुमचे लक्ष तुमच्या श्वासाकडे आणा.
श्वास आत येतोय आणि श्वास बाहेर जातोय. फक्त त्याचे निरीक्षण करा. श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा श्वास जसा आहे तसाच राहू द्या. ध्यान करताना तुमचा श्वास तुम्ही नाकाच्या टोकावर किंवा दोन्ही भुवयांच्या मध्योमध आज्ञाचक्राच्या ठिकाणी अनुभव करा. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक रिलॅक्स होत आहे असे जाणवा. श्वास आत येतो तेव्हा शांतता अनुभवू द्या आणि श्वास बाहेर जातो तेव्हा सर्व ताण सोडून द्या. जर काही विचार आले तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त त्यांना आकाशातील ढगांसारखे येऊ द्या आणि जाऊ द्या. पुन्हा हळूच तुमचे लक्ष श्वासावर आणा. काही क्षण या शांततेत राहा. तुमचा श्वास, तुमचे शरीर आणि तुमचे मन सर्व काही शांत आणि संतुलित होत आहे. ध्यान संपवण्यासाठी हळूहळू शरीर जागरूकतेत परत या. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर हलके घासा आणि तयार झालेली उबदार ऊर्जा तुमच्या डोळ्यांवर अलगद ठेवा. मनात हळूहळू मोजूया. 5, 4, 3, 2, 1, 0. 2 खोल श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि सोडा. आता हळूहळू डोळे उघडा आणि चेहऱ्यावर एक सुंदर मोठे स्मित आणा. या शांततेची आणि सकारात्मक ऊर्जेची भावना आपल्या दिवसात सोबत ठेवा. आम्ही लवकरच विविध प्रकारच्या ध्यानांवर व्हिडिओ तयार करू. श्रोतेहो, ध्यानाची ही प्रक्रिया तुम्हाला समजण्यास सोपी वाटली असेल व ध्यान करण्यास प्रेरणा मिळाली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जर तुम्हाला ध्यान कसे करावे याबद्दल आणखी काही प्रश्न असतील, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न, अनुभव आणि विचार लिहा. धन्यवाद. Thank you.